महाराष्ट्र राज्य चुनाव आयोग द्वारा नगर पंचायत और नगर परिषद चुनाव 2025 की घोषणा हो चुकी है। ऐसे में 9 नवंबर रविवार को नगर पालिका चुनाव निर्णय अधिकारी और उप विभागीय अधिकारी दारोहा विजय सूर्यवंशी ने दिग्रस के तहसील कार्यालय के तहसीलदार कक्ष में सुबह 11 बजे पत्र परिषद बुलाई। महाराष्ट्र राज्य चुनाव आयोग द्वारा नगर पंचायत तथा नगर परिषद चुनाव 2025 की घोषणा हो चुकी है। आगामी 2 दिसंबर 2025 को मतदान संपन्न होगा। ऐसे में रविवार 9 नवंबर को तहसीलदार कक्ष में चुनाव निर्णय अधिकारी की प्रमुख उपस्थिति में पत्र परिषद बुलाई गई, जिसमें चुनावी आचार संहिता सहित नगर पालिका चुनाव नीति तथा नियमों पर पत्रकारों से वार्तालाप किया गया। इस मौके पर नगर पालिका चुनाव से जुड़े विभिन्न महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की गई। चुनावी आचार संहिता सहित नगर अध्यक्ष तथा नगर सेवक पदों के प्रत्याशियों के लिए निर्धारित खर्च का ब्यौरा, चुनावी प्रचार की शर्तें, प्रचार अवधि आदि विषयों पर चुनाव निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी ने प्रकाश डाला। दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दिनांक 2 डिसेंबर रोजी पार पाडणार आहे। याकरिता माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी जो प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे, त्या अनुषंगाने मी आपणास माहिती देऊ इच्छितो। दिनांक 10 नोव्हेंबर ते दिनांक 17 नोव्हेंबर 2025 मध्ये हे उमेदवारांच्याकडून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील। त्याची वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत। त्यानंतर अर्जाची छाननी प्रक्रिया जी आहे ही दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होत राहील। नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे जे दिनांक आहेत ते जर कोणत्याही प्रकारचे अपील नसेल तर दिनांक 19 नोव्हेंबर ते दिनांक 21 नोव्हेंबर 2025 आहे दुपारी 3 वाजेपर्यंत। जर अपील असेल तर मात्र दिनांक 21 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत। निवडणूक चिन्ह वाटपाची जी दिनांक आहे ती दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता। मतदानाचा जो दिनांक आहे दिनांक 2 डिसेंबर 2025 सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतमोजणीचा दिनांक आहे दिनांक 3 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजल्यापासून। याकरिता स्थळ आहे तहसीलदार कार्यालय दिग्रस। मतदान केंद्रांची संख्या आहे दिग्रस नगर परिषद निवडणुकीकरिता एकूण 44। त्यापैकी एकूण इमारती आहेत 18 इमारतीमध्ये 44 मतदान केंद्र ही स्थित आहेत, लोकेटेड आहेत। एकूण मनुष्यबळांची संख्या त्या दिवशी जी आम्ही डिप्लॉय करणार आहे ते सुमारे 300 ते 350 असेल। याच्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रांवरती अशा धरून 44 पोलिंग पार्ट्या जातील आणि त्याचबरोबर 6 ते 7 ह्या राखीव टीम सुद्धा जातील। एकूण प्रभागांची संख्या जी आहे ही 12 आहे। त्यामध्ये एकूण 25 सदस्य व 1 अध्यक्ष याकरिता निवडणूक पार पडणार आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून 3 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत आणि उर्वरित सर्व प्रभागामधून प्रत्येकी 2 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत। याकरिता एकूण मतदारांची संख्या आहे 37,375। निवडणुकीच्या कामकाजाकरिता विविध विभागांची डिप्लॉयमेंट केलेली आहे। यामध्ये 6 झोनल अधिकारी नेमलेले आहेत। साधारणपणे प्रत्येक झोनल अधिकाऱ्यांना 7 ते 8 मतदान केंद्र आम्ही वाटप केलेले आहेत। आचारसंहितेकरिता तक्रार निवारण कक्ष 24/7 सुरू आहे। त्याकरिता आम्ही फ्लाइंग स्क्वॉड किंवा भरारी पथक 2 ठेवलेले आहेत। व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम 3 ठेवलेले आहेत। स्थिर पथक 3 ठेवलेली आहेत। व्हिडिओ व्ह्यूइंग टीम 2 ठेवलेले आहेत। धन्यवाद। इस दौरान चुनाव निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी ने चुनाव के दौरान जागरूक नागरिकों से चुनाव संबंधी तथा चुनावी आचार संहिता उल्लंघन से जुड़ी शिकायतें दर्ज करने के लिए खुद अपना यानी चुनाव निर्णय अधिकारी का, तहसीलदार का और दिग्रस पुलिस थानेदार का मोबाइल क्रमांक जारी करते हुए नागरिकों द्वारा प्राप्त होने वाली चुनावी गतिविधियों से जुड़ी सभी शिकायतों को गोपनीय रखने का विश्वास दिलाया। इस दौरान कक्ष में तहसीलदार मयूर राउत, दिग्रस पुलिस थाने के पुलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे उपस्थित थे। वहीं बड़ी संख्या में दिग्रस शहर तथा तहसील के पत्रकार भी उपस्थित थे। यामध्ये खर्चाचं जे लिमिटेशन आहे हे थेट नगराध्यक्षाकरिता ब वर्ग नगर परिषदेकरिता 11,25,000 आहे
आणि सदस्याकरिता 3,50,000 आहे. निवडणुकीचा प्रचार हा दिनांक 30 नोव्हेंबर रात्री 12 वाजता संपणार आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही. मी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्रज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक विजय अशोक सूर्यवंशी. आपणास कोणत्याही पद्धतीचं कम्युनिकेशन जर करायचं असेल तर आपल्याकरिता संपर्क क्रमांक आहे 8983635387. याकरिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्री मयूर राऊत. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 8793567318. आपल्या आचारसंहिते पथकाचे नोडल अधिकारी म्हणून आपल्या दिग्रस तालुक्याचे ठाणेदार आहेत श्री मुंडेजी. यांचा संपर्क क्रमांक आहे 8855080100. इन BCN के लिए दिग्रस से जुबैर खान।